मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक किंवा निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा 13 डिजिटचा पीपीओ नंबर माहीत नसतो अथवा त्यांचा ओरिजिनल पीपीओच उपलब्ध नसतो। तर अशा वेळी फक्त तुमच्या बँक खात्याच्या आधारे पीपीओ नंबर कसा मिळवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे। त्यासाठी फक्त तुम्हाला मोबाईल आणि बँक खाते नंबरची आवश्यकता असेल। अतिशय उपयुक्त माहितीचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला त्वरित बघता येतील। नमस्कार मित्रांनो, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यामार्फत सर्वच पेन्शनर्सला सेवानिवृत्तीनंतर पीपीओ पेन्शन पेमेंट ऑर्डर दिली जाते, ज्यावर पेन्शन व पेन्शनर संबंधी सगळी माहिती उपलब्ध असते। पण जर ही ऑर्डर किंवा हा कागद तुमच्याजवळून गहाळ झाला अथवा पाहिजे त्यावेळी तुमच्याजवळ नसेल तर पीपीओ नंबर मिळवण्याकरिता EPFOच्या अधिकृत वेबसाईटवरून तो तुम्हाला मिळवता येतो। वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यावर क्लिक केले असता मोबाईलवर वेबसाईटचे मुख्य पृष्ठ किंवा इंटरफेस अशा प्रकारे तुम्हाला दिसेल, जिथे डाव्या बाजूला ऑनलाईन सर्व्हिसेस यामध्ये पेन्शनर्स पोर्टल या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर आलेल्या या पेजवर पुन्हा डाव्या बाजूला काही ऑप्शन्स तुम्हाला दिसतील, त्यापैकी नो युअर पीपीओ नंबर हा ऑप्शन क्लिक करा। त्यापुढे तुम्हाला कशाच्या आधारे सर्च करायचा आहे, जसे बँक अकाउंट नंबर की मेंबर ID सर्च, यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा। आपल्याजवळ मेंबर ID नाही असे गृहीत धरून आपण बँक अकाउंट नंबर सर्च यावर टिक करणार आहोत। त्यानंतर तो बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाईप करावा लागेल। मित्रांनो, ज्या बँक खात्यामध्ये तुमची पेन्शन जमा होते तोच खाते नंबर, मग तो कुठल्याही बँकेचा असो, तो या बॉक्समध्ये टाईप करा व सबमिट बटन क्लिक करून काही मिनिट प्रतीक्षा करा, म्हणजे EPFOच्या रेकॉर्डला उपस्थित पेन्शनरचा 13 डिजिट पीपीओ नंबर, मेंबर ID म्हणजे सभासद क्रमांक, पेन्शनरचे संपूर्ण नाव आणि पेन्शनचा प्रकार ही सर्व माहिती स्क्रीनवर डिस्प्ले केली जाईल। आता मिळालेल्या या पीपीओ नंबरच्या सहाय्याने तुमची पेन्शन पेमेंट ऑर्डर ऑनलाईन कशी डाउनलोड करायची हे जाणून घ्यायचे असेल तर डाव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा आणि घर बसल्या फक्त 10 मिनिटात मोबाईलवरून हयातीचा दाखला जमा करायचा असेल तर उजव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।